भांडण चालू झाले रवी भाऊचे आणि आरवीचे. बीचच्या साईडला ही गाडी चालवायला लय मजा येते. आम्ही समुद्राच्या बघायला किती जवळ आहे. अरे लाटा बघितलं का किती मोठे आहे समुद्राच्या. आता आम्ही उंटावर बसलेलो. आम्ही ना आता या उंटावर बसलो होतो. ऋषी कुठे घेऊन चालला त्या उंटाला? It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. Hey guys, good morning and welcome to our new vlog. तर आजची आमची मॉर्निंग झालेली आहे जुनागड इथे. आता आम्ही हॉटेलमधून चेकआउट पण केलेला आहे, छान तयार पण झालेलो आहे आणि आपल्या गाडीमध्ये बॅग सुद्धा सेट झालेले आहे. आता आम्हाला जायचं आहे गिरनार पर्वतावर. सॅटरडे रोपवे साठी. हा, कारण की तिथे ना खूप मोठा रोपवे आणि आज आईनी आणि मी ट्विनिंग केलेली रेड कलरचं घातलेलं आहे. हा, आमच्या सोबत ऋषीने पण ट्विनिंग केलेली आहे. पण माझं थोडासा जेनजी लुक आहे. जेनजी लुक आहे? तू जेनजीच आहे. चलो बैठो. रोज ना ऋषी आम्हाला म्हणतो चालू झाले खायला, चालू झाले खायला. आज सकाळ सकाळी तो चालू झालाय खायला. चिप्स फक्त ते लाईट वेट असतं. आम्ही पण असंच खातोय. आम्ही काय पोटभर खातोय. लय पोटभर खाते तुम्ही. आता आम्ही गिरनार पर्वताजवळ आलेलो आहे. एकदा गाडी पार्क करून दिलेली आहे आणि इथला रोपवे ना 10 तारखेपर्यंत बंद आहे. आणि आता आम्हाला जेवढ्या पायऱ्या चढता येणार आहे ना, आम्ही तेवढ्या पायऱ्या चढणार आहे. आता आम्ही पर्वत चढायला सुरुवात केलेली आहे. समोर गिरनार पर्वतचा व्ह्यू इतका सुंदर येतोय ना. हा, ठीक आहे. खाते किती छान खाते ना. गोड दिसते एकदम. यांचं सुरू झालं बाबा खायचं. खायची मशीन सुरू झालेली आहे. चलो चलो खात खात चल ना. आरोईला त्यांना सगळ्यांना वरती जायचं होतं पण आपण उशिरा निघालो होतो ना ग, त्याच्यामुळे अर्धा टाइम खूप जास्त चुकीचा ठरला. रात्रीला आपण जर निघलो असतो ना तर आतापर्यंत आपण वरती पोहोचलेलो. बट नको, आपल्याला खूप प्रवास करायचा आहे. त्याच्यामुळे आता आपण सोमनाथ टेम्पल कडे जाऊ. स्पेशल आपण एखाद्या वेळेस गिरनार पर्वतासाठी स्पेशल इकडे तुला पर्वत बघायचा होता ना, इकडे इथं दुर्बीण आहे बघ इकडे. हाँ भैया इसको दिखाओ पर्वत. जा बघ, दिसलं की सांग. दिसलं. हे कोणतं टेम्पल आहे? अंबाजी टेम्पल आहे. आता ऋषी बघतोय आणि वरती ना एक किल्ला पण आहे, ते पण दाखवतात ते. आता देवीचं मंदिर आहे. दिसलं का भाऊ मंदिर? दिसला का हर्षद मंदिर? तुम्हाला वरती मंदिर बघायचंय ना, याच्यातून बघा. हा, पूर्ण मंदिर दिसतं. आई तुम्हाला बघायचं का मंदिर? पप्पा बघताय आता मंदिर. बघितलं का पप्पा मंदिर? झालं आता तुमचं दर्शन. मम्मी झालं का? पाहताय दोन्ही डोळे बंद केले काय मम्मी? आता आम्ही सोमनाथ मंदिराकडे प्रवास चालू केलेला आहे आणि जाताना आम्हाला आहे ना ताजे चिक्कू दिसलेले. तर आता आम्ही चिक्कू घेणार आहे गाडीत खायसाठी. या साईडला ना पूर्ण चिक्कूचे बाग आहे. आपल्या भाषेत काय? चक्कूचे बाग. ऋषी चक्कूचे बाग बघ, चक्कूचे बाग. जयराम भाऊची सासूरवाडी इकडेच आहे काय? मग कुठं? चांगले पिकलेले घ्या, जास्त पण नका घेऊ. ते चिक्कू ते बटाटा सारखे नाही वाटत आहे तुला? हे बघा किती मोठा आहे ना. बाबा पिकलेलं नाही आहे. कच्चे नका घेऊ, खाता नाही येणार मग आपल्याला. आता परत तुमचं खायचं प्यायचं मशीन चालू होऊन जाणार आहे ना. हा, मग सकाळपासून सुरूच नाही झालंय मशीन. तुझंच मशीन चालू होतं सकाळपासून. बैठो. आता आम्ही आलेले सोमनाथ मंदिरला आणि मी पूर्ण रस्ता अशी झोप घेतलेली आहे. गाढ झोपलेले होते. कसं आलं ना कळालंच नाही. मंदिरात जायच्या आधी ना आम्ही थोडंफार खाऊन घेणार आहे. ऋषीने आता ढोकळा घेतलेला आहे आणि अजून काय सांगितलं? मेदूवडा. आता आम्ही थोडा नाश्ता केलेला आहे आणि आता आम्हाला आहे ना मंदिराकडे जायचंय. आता आम्हाला मंदिरात दर्शनासाठी जायचंय आणि मोबाईल वगैरे ना सगळं बाहेरच जमा करावं लागतं. आता आमचे दर्शन झालेले. गर्दी खूप होती पण दर्शन आमचे एकदम लवकर झालेले आणि मस्त दर्शन झाले. त्यांचं फोटोचं सुरू झालेलं आहे. फोटो काढायचंय पप्पाला आणि आईला. जायला लवकर उभं राहा, मी काढते फोटो पटकन. आम्ही आलेलो आहे समुद्राजवळ. आमच्या बॅक साईडला समुद्र आहे. आता आहे ना सर्व समुद्रात गेलेले आहे आणि मी एका साईडला बसून घेतलेले आहे. हे बघा, त्या साईडला सगळे गेलेले आहे. यांचे कपड्यांचे काही घेणं देणं नाही. सगळे ओले करताय कपडे. ऋषीला बीचवर खेळायला एवढं आवडतं ना, जसं बीच दिसलं असं पळत गेला मध्ये. आणि इकडे आई आहे ना पप्पांचे फोटो काढताय. पप्पाने आईला लावून दिलेलं आहे कामाला फोटो काढायचे. त्यांचे पण फोटोशूट चालू आहे. आता आम्ही गाडीमध्ये आलेलो आहे आणि एवढं जाम ऊन येतं माहिती का. ऋषीला बघा घाम किती आलेला आहे. पूर्ण नितरतोय घाम. हर्षदला पण तसंच घाम येतोय. फिरतोय बिचारे माग. या साईडला ना सर्व बोट आहे. इतक्या बोट लाईनीत लावलेल्या आहे ना, जसं आपण कार पार्क करतो ना तसं बोट पार्क केलेले आहे. सरोवर आहे ते सरोवर. ते सरोवर मध्ये लावलेले आहे. 300-400 बोट दिसतात एवढं मोठं जास्त. आणि इतक्या मोठ्या बोट आहे ना, असे छोटे नाहीये, मोठे. आता आम्ही ना एकदम बोटच्या मधून चाललेलो आहे. या साईडला पण बोट पार्क केलेले आहे आणि या साईडला पण बोट पार्क केलेले आहे. बोट पार्क मग बहुतेक पार्कच केलेलं आहे, बोट नाही का?
पार्क केलेले त्या पण चालतं वाटतं त्यांचं. एवढ्याच एक सोबत किती मोठं आहे ना, सगळीकडे त्याचे. त्या तिकडच्या बोट पाण्यात आहे आणि या वरती आहे, रस्त्यावर आहे. ही जहाज किती मोठी आहे. बापरे, सगळ्या बोट मधली सगळ्यात मोठी बस असं नाही, काम चालू किती मोठी आहे. अरे बापरे, शिडी लागते त्याला. एक साचा लावलेला आहे बघ इथं. हा तिथंच असेल हा साचा. इथं ना मला असं वाटतं बोट बनत असेल ऋषी. बरोबर आहे, इथं बोट बनतात. हे बघा साचा आहे. हे बघ हे असं बोट राहते मधलं. किती मोठं मोठं आहे. 1 2 साचा बनवलेला आहे. त्यानं बनत असेल ऋषी आज. मग खूप असेल. हे बघ ना, इकडे पण चालू आहे, यांचं काम चालू आहे. बोटच बनता इथं. हा, बोट बनतात त्याच्यासाठी इथं. मी पहिल्यांदा एवढ्या जहाज सोबत बघितलेले आहे. आम्हीच बघितले पहिल्यांदा. जहाज बंदर. हा, इकडे जहाज आणि बंदर. तर आता आम्ही ना सोमनाथ वरून द्वारकेला जाणार आहोत आणि द्वारकेला जाता जाता ना आम्हाला इथे गुजराती आंबे दिसलेले. आता पप्पा आहे ना आंबे घेत आहे. इथे ना डायरेक्ट 10 किलोची पेटी घ्यावी लागते. 5 किलो वगैरे असं कमी देतच नाहीये. ऋषीने आहे ना इथे हलवा घेतलेला आहे. इकडे खूप जास्त फेमस आहे म्हणे ते म्हणे. हे बघ, खाऊन बघ तू एकदा. दे. हे वाव, अरे नारळाची बर्फी ती खूप भारी लागते. 1 नंबर लागते. द्वारकाकडे जो रस्ता जातो ना तो पूर्ण समुद्राच्या किनाऱ्यानेच जातो. हे बघा, आम्हाला परत एकदा बीच लागलेलं आहे. चलो चलो ऋषी, तर पळत जातो बीच दिसलं की. तर आता आलोय बीच वर परत आणि इथून भारी वाटतंय. हा, एकदम मस्त हवा वाटतंय. किती भारी सुटलेली आहे ना. गरमी पूर्णपणे अशी थंड हवा येते. अशा बाईक पण आहे. तर चला आपण त्या बाईक वरती ना राऊंड मारून येऊ. चल ना. हा, चला. गाडी चालवणार आता आम्ही. आता ऋषी गाडीवर बसलेला आहे आणि मी पण बसणार आहे. आता आमची गाडी चालू झालेली आहे. ये! भीती वाटते ना तुला? ऋषी द रायडर. आणि इथला समुद्र ना असं एकदम उसळता समुद्र आहे. साऱ्या गाड्या आल्या बघ समोरून. बीचच्या साईडला ही गाडी चालवायला लय मज्जा येते. The years left in the dust, but after all the lessons learned, it would end. आता समुद्राच्या बाजूला आलेलो आपण. हे बघ, एकदम समुद्राच्या बाजूला आहे आता आम्ही. किती भारी वाटते. आता बघ ना, आपण समुद्राच्या किती जवळ आलेलो आहे आणि एकदम खळखळ पाणी या समुद्राचं. खूप जास्त मजा येते यार. किती जवळ पाणी येते. Without you, I never could have moved away. But now I see what you teach. I do believe I always should have stayed. Yeah. Is this really happening? I can't believe it's true. आपण एकदम भारी व्हिडिओ शूट केलेला आहे. आम्ही समुद्राच्या बघायला किती जवळ आहे. अरे लाटा बघितलं का किती मोठ्या आहे त्या समुद्राच्या. पाणी येते इथपर्यंत. किती भारी वाटते बघ ना. बापरे, या गाडीचा एक्सपिरियन्स एकदम बेस्ट आहे. बेस्ट. खूप जास्त मजा आली. समुद्र किनाऱ्यावर गाडी चालवायची मजाच वेगळी यार. आता हर्षद, ऋषी आणि रवी भाऊ चालले गाडीवर. परत चाललं करायला भारी एक्सपिरियन्स. अरे वा, चला ना. गुड 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 गुड. कोण चालवणार आहे? कोण रायडर आहे तुमच्यात? रायडर कोण आहे? रायडर. बापरे. बाय बाय. आता हे 3 माकडं आलेले. मजा आली का? लय मजा आली. लय भारी डायरेक्ट. लय भारी गाडी आहे. मस्त आहे ना. काय भारी वाटतं ना. तिकडं समुद्राच्या जवळ गेल्यावर तर लय भारी वाटतं. हा, मस्त वरती पाणी येतं मस्त. आपण चला ना देंगे क्या? आप नहीं रहेंगे ना साथ में? आहे का ना साथ में. मेरे को चला दो डायरेक्ट. आता आम्ही ना उंटावर पण बसणार आहे. चलो, उंटाची डोली मस्त. हर्षद बैठे का पहिले. फायनली आता आम्ही उंटावर बसलेलो. बाय. मजा येते का हर्षद? लय मजा येते. ओरड मग. असं वाटतंय फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहे. आणि इथे व्ह्यू बघ ना कसला भारी येतोय. ऋषी, मजा येते का? खूप मजा येते. डोली बनवलेली पूर्ण. भारी यार, भारी बनवलेलं आहे मस्त.
ऋषी आपण किती छान डुलत डुलत चाललंय ना. हा ना, आता डुलतोय तो मस्त. मज्जा येते यार, भारी एक्सपिरियन्स होता हा. आणि थंडीगार हवा सुटलेली आहे. हा आम्ही ना आता या उंटावर बसलो होतो. थँक्यू सो मच. गुस्सा हो रहा है इसमें. ये नाया ने इसलिए कर रहा है वो. अंघोळ नाही केली तू म्हणून तसं करता ते. ऋषीने ना आता उंटा धरलेला आहे. चालवतो का उंटा? ऋषी कसा घाबरतोय बघा ना, कसा पळतोय. ती बघ किती छोटी, ती घाबरत नाहीये, तू घाबरतोय. ऋषी कुठे घेऊन चालला त्या उंटाला? ऋषी पळू लागले. पळू नको तू, पळू नको. पळतोय ऋषी, घाबरला. आई ऋषीच्या माग लागलं होतं उंट. ऋषी घाबरत होता उंटाला. चालू झाले रवी भाऊचे आणि आरोही तिचे. मी बस जागेसाठी भांडतोय काय ना मी. गुदगुल्या कर गुदगुल्या. तुम्ही तुमच्यासाठी जागा बनवलेली माझा. मी एवढ्याशी जागेत इझी जाऊ शकते भाऊ. इझी मी पण इझी जाऊ शकते. हा चला. आता आम्हाला जो रस्ता लागलेला आहे ना, त्याच्या पूर्ण साईडला समुद्र किनारा आहे. पूर्ण असाच व्ह्यू बघायला भेटणार आहे आपल्याला. आई एकाच साईडने असतो समुद्र. आता मला चांगलं व्ह्यू भेटणार आहे मस्त. मस्त. आता झोपू नको, नाही, नाही तर आता 5 मिनिटात झोपून राहतो. नाही आता नाही झोपत. आता समुद्र बघ. वाव किती भारी ना. आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आता आम्ही आलेलो आहे द्वारकेला. आणि इथलं वातावरण ना एकदम छान झालेलं आहे. थंड लागतंय ना आता मस्त हवा सुटलेली आहे ना, तर थंड वातावरण वाटतंय. तर या साईडला द्वारकाधीशचं मंदिर आहे. तर आमचे द्वारकेचे दर्शन झालेले आणि आमचे दर्शन एकदम मस्त आणि निवांत झाले. तुमचे झाले निवांत, पण आमचे निवांत नाही झाले आमचे चांगले. इथं ना मॅनेजमेंट खूप फेल्युअर आहे. हा असं कुठूनही लोक घुसत कोणी होते कुठून ना. पण मध्ये घुसताय. प्रॉपर लाईन केली, शिस्त केली ना, की सगळ्यांचे दर्शन व्यवस्थित होतं. आता आम्ही नागेश्वर मंदिराला आलेलो आहे आणि इथलं मंदिर इतकं सुंदर आहे ना, खूप सुंदर, एकदम मस्त आहे. आणि आता ना आरती सुद्धा चालू आहे मंदिरातली. आता आमचे दर्शन झालेले आहे आणि इथले पण दर्शन नाही एकदम शांततेत आणि एकदम मस्त झाले. आणि इथली तर आरती पण आम्हाला भेटली होती ना, त्यामुळे एकदमच प्रसन्न वाटते. आता मंदिराच्या बाहेरच आहे ना महादेवाची मोठी मूर्ती आहे. तर आता आम्ही हॉटेल रूमला आलेलो आहोत आणि येतानाच आम्ही जेवण करून घेतलं होतं आणि आता आहे ना डायरेक्ट झोपून राहायचं आहे. सो आपला व्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूयात. होप सो तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.